सर, मला कृषी उद्योग सुरू करायचा आहे. कारण मी ऐकलंय की 2026 मध्ये कृषी उद्योगांना खूप साऱ्या संधी आहेत. बरोबर. पण मी कोणता व्यवसाय करू मला समजत नाही. सर, मला काही बिझनेस आयडियाज द्या ना. अशा प्रकारे मी कोणता व्यवसाय सुरू करू आणि मला काहीतरी बिझनेस आयडिया द्या, असे माहिती विचारणारे प्रत्यक्ष बरेच लोक किंवा खूप सारे फोन कॉल्स आम्हाला दिवसभरामध्ये येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृषी आधारित कोणकोणते व्यवसाय सुरू करता येऊ शकतात, जे 2026मध्ये आता प्रॅक्टिकली आहेत आणि त्यातून आपण चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय सेटल करू शकतो, नफासुद्धा कमवू शकतो, त्यांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पण कृषी उद्योग सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. यातून तुम्हाला खूप सारे आयडियाज मिळणार आहेत. तर मग चला सुरुवात करूया. कृषी उद्योग समजून घेण्याच्या आधी आपल्याला कृषी उद्योजकता म्हणजे काय हा विषय समजून घ्यावा लागेल. लक्षात घ्या, एखादा शेतकरी आहे, तो त्याच्या शेतामध्ये त्याचा शेतमाल पिकवतो, त्याची कापणी करतो, त्याला बेसिक लेवलला पॅकिंग करतो आणि बाजारात जाऊन विकतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या शेतमालाला कधीही भाव मिळत नाही, आपण हे कायम बघितलेलं आहे. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं, त्यातले बरेचसे लोक आहेत की जे शेतमालाच्या प्रक्रिया करून किंवा त्याच्यावर काही काम करून ते लोक लाखो रुपये कमवत आहेत. हे दोन्ही गोष्टी वस्तुस्थिती आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त शेती करणं हे पुरेसं नाहीये, तर त्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारामध्ये विकणं, आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, या गोष्टी जर आपण करू शकलो तर आपण खरंच खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो. कृषी उद्योजकता म्हणजे काय, तर शेतातून माल बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करणं, त्याची योग्य पद्धतीने पॅकिंग करणं, त्याची मार्केटिंग करणं आणि आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, ही सर्व जी काही प्रक्रिया आहे, ही सर्व प्रक्रिया म्हणजे कृषी उद्योजकता. आणि आपल्याला यामध्ये कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत ते शोधावं लागणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, आता सध्या बाजारामध्ये अगदी 20 ते 25 रुपये किलो पासून साधारणतः 30-32 रुपये किलो पर्यंत गहू विकला जात आहे. सध्या गव्हाचा विक्रीचा सीझन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु तो गहू डायरेक्ट बाजारामध्ये न विकता त्यावर प्रक्रिया केली, म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग करून स्वच्छ केलं किंवा त्याचा आटा तयार केला, त्याला खूप चांगल्या पद्धतीने पॅकिंग केलं, त्याचं मार्केटिंग केलं आणि आपण आपल्या अंतिम ग्राहकापर्यंत तो माल पोहोचवला. तर त्यातून आपल्याला 1 किलो गहू विकल्यानंतर आपल्याला फक्त जे 20-25 रुपये मिळत आहेत, त्यावेळी आपल्याला 40-50 रुपये सुद्धा मिळू शकतात. आणि मी खरं सांगतो, ऑर्गॅनिक आणि चांगल्या प्रतीचा जर आपण गहू उत्पादित करून दिलात तर नुकतंच आम्ही 100 रुपये किलोने गहू सुद्धा खरेदी केलेला आहे. या एवढ्या किमतीपर्यंत सुद्धा तुम्ही तुमच्या मालाला घेऊन जाऊ शकतात. लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये 2026मध्ये तुम्ही फक्त मालाचं उत्पादन करून पैसे कमवू शकत नाही. त्या मालावर व्हॅल्युएडिशन केल्याशिवाय तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळणार नाही. त्यामुळे हे व्हॅल्युएडिशन करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणाल की 2026मध्ये अचानक या कृषी उद्योगांना एवढी मोठी संधी का उपलब्ध झालेली आहे, त्याच्या मागे काही कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सध्या प्रोसेस फूडला खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड वाढते. सगळ्या ठिकाणी हॉटेल्स आहेत, लोकांना सुद्धा घरामध्ये प्रोसेस फूड हवं आहे, त्यांच्याकडे बनवण्यासाठी वेळ नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट सेलिंग, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. म्हणजे शेतकरी ते ग्राहक यांच्यातलं अंतर कमी करून सुद्धा त्यामध्ये आपण खूप चांगला नफा कमवू शकतो. लोकांना डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल खरेदी करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. जर आपण योग्य नियोजन करून आपला माल एक्सपोर्ट केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंट सपोर्ट. गव्हर्नमेंट PMEGP, CMEGP असेल, PMFME असेल, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल किंवा इतर बऱ्याच सबसिडीच्या योजनेच्या माध्यमातून कृषी उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहावेत यासाठी सुद्धा मदत करते आहे. त्यामुळे नक्कीच कृषी उद्योजकतेमध्ये आपल्याला 2026मध्ये खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, ज्याने आपला व्हिडिओ सुरू झाला होता, की 2026मध्ये कुठले उद्योग आपण सुरू केल्यास ते फायदेशीर ठरू शकतात, ते आपण समजून घेऊयात. यातला सगळ्यात पहिला उद्योग आहे तो म्हणजे प्रोसेसिंग करणं. शेतातून माल बाहेर काढल्यानंतर तो शेतकऱ्याने तसाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकल्यास त्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. मग त्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग युनिट असेल, दाल मिल असेल, आटा मिल असेल, बेसन मिल असेल, त्याच पद्धतीने पॅक हाऊस असेल, ज्या ठिकाणी प्रॉपर मालाची क्लिनिंग ग्रेडिंग सॉर्टिंग या सगळ्या गोष्टी करून जर आपण विकू शकत असलो तर यामध्ये आपल्याला खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, फक्त शेतमाल विकला तर त्यातून जास्त भाव मिळणार नाही, परंतु त्याचा आटा करून विकला किंवा त्यावर प्रक्रिया करून विकली तर नक्कीच आपल्याला त्यातून खूप चांगला नफा होऊ शकतो. आणि यामध्ये सुद्धा आपण ट्रॅडिशनल पद्धतीने पिकवलेला गहू न विकता ऑर्गॅनिक असेल किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला गहू असेल त्याची विक्री केली तर त्यासाठी लोक खूप जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आपण याचा नक्की विचार केला पाहिजे. दुसऱ्या प्रकारचा उद्योग म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स आणि त्यामध्ये केलेलं व्हॅल्यू एडिशन. तुम्ही म्हणाल की आम्ही आधीपासून हा व्यवसाय बघतोय आणि त्याच्यामध्ये वेगळं काय आहे. लक्षात घ्या, लोक सध्या जागरूक झालेले आहेत
त्यांना चांगल्या क्वालिटीचा माल हवा आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर काही दिवसांमध्ये निखिल पाटील यांचा एक पॉडकास्ट येणार आहे. त्यांचं उदाहरण द्यायचं झाल्यास त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये त्यांची जे काही डेअरी आहे, आउटलेट आहे, त्या ठिकाणी भेसळ नसलेलं, कुठल्याही प्रकारचं भेसळ नसलेलं चांगल्या क्वालिटीचं दूध उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या, ते पूर्ण महिन्याचं पेमेंट ॲडव्हान्स घेतात आणि मग महिन्याभराचं दूध विकतात. आणि ते सुद्धा इतरांपेक्षा जास्त भावाने. म्हणजे इतरांपेक्षा जिथे 70 रुपये लिटर दूध असेल तर हे 80 रुपये लिटरने दूध विकतात, जास्त भावाने दूध विकतात आणि त्याचं पेमेंट ॲडव्हान्स घेतात. अशा पद्धतीने क्वालिटेटिव्ह माल, चांगल्या पद्धतीने तयार केलेला माल, त्यामध्ये भेसळ नाही आहे, शुद्धता आहे, अशा प्रकारचा माल विकू शकत असू तर डेअरी बिझनेस आपल्यासाठी खूप चांगला प्रॉफिटेबल आहे. तिसरा उद्योग म्हणजे मसाले उद्योग. आता मसाले उद्योगामध्ये आपल्याला प्रत्येक घरामध्ये मसाला आवश्यक असतो, त्याशिवाय आपल्या घरातला स्वयंपाक बनतच नाही. त्यामुळे आपण घरामध्ये वापरला जाणा योग्य चांगल्या क्वालिटीचा भेसळ नसलेले मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ रेडी करून दिल्यास आपल्याला खूप चांगली संधी या अंतर्गत उपलब्ध आहे. बाजारातून आपण जे काही मसाल्याचे पदार्थ विकत आणतो त्यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकलेले असतात, कलर टाकलेले असतात आणि हे लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अशा वेळी जर आपण चांगल्या क्वालिटीचा आणि व्यवस्थित पॅकेजिंगमध्ये तयार करून दिलेला जर मसाला आपण उपलब्ध करून दिला तर नक्कीच प्रत्येक ग्राहकाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर होतील आणि त्या मोबदल्यात ते आपल्याला अतिरिक्त पैसे द्यायला नक्कीच तयार होतील. चौथा बिझनेस म्हणजे व्हेजिटेबल डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमध्ये मग अगदी फळांचं असेल, कांद्याचं असेल, बनाना पावडरचं असेल, याचं डिहायड्रेशन करून त्याची पावडर करून किंवा त्याचे पदार्थ तयार करून विकणं. लक्षात घ्या, आपण बाजारामध्ये केळी जर डायरेक्ट विकली तर ती 10 रुपये डझन किंवा 15-20 रुपये डझनने विकली जाते साधारणतः, परंतु त्याची पावडर आज खूप मोठ्या प्रमाणावर महाग विकली जाते. परंतु यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने मार्केट शोधावं लागेल. माझ्या परिचयामध्ये असे बरेच बिझनेसेस आहेत की त्यांनी व्यवसाय सुरू केले परंतु व्यवस्थित मार्केट न शोधू शकल्यामुळे आज ते व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशामुळे जर आपण अशा पद्धतीने डिहायड्रेटेड बिझनेसेससाठी चांगल्या पद्धतीने मार्केट शोधू शकत असू तर यासारखी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला नाही. कारण की जे प्रॉडक्ट्स आहेत ते सीझनल आहेत, कमी कालावधीसाठी उपलब्ध होतात. अशा वेळी ते आपण डिहायड्रेशनद्वारे वर्षभर जर उपलब्ध करून देऊ शकलो तर यासारखा बिझनेस दुसरा कोणता नाही आहे. पाचवा व्यवसाय जो खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो तो म्हणजे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल आणि फ्रुट्स सप्लायचा. आज आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाजीपाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइडची फवारणी होते आणि त्यामुळे आरोग्य बिघडतं, वेगवेगळे रोग लागतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे प्रत्येक जण अनुभवतं सुद्धा आहे आपल्या आजूबाजूला. तर अशा वेळी आपण जर त्यांच्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीचा ऑर्गॅनिक पद्धतीने तयार करून दिलेला माल उपलब्ध करून दिला आणि ठराविक कुटुंबांसाठी तो माल उपलब्ध करून दिला तर नक्कीच आपल्याला खूप चांगला या अंतर्गत फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी जी भाजी इतर ठिकाणी 20 ते 30 रुपये किलो विकली जाऊ शकते त्यासाठी 100-150 रुपये किलोने की पैसे द्यायला, त्याचा मोबदला द्यायला सुद्धा आपल्याला ग्राहक मिळतील. जे एखाद्या सोसायटीमध्ये असतात, जे एखादी कम्युनिटी असेल, जसं डॉक्टर्स आहेत किंवा काही स्पोर्ट्समन आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, यांच्यापर्यंत आपण रीच करून त्यांच्या घरापर्यंत जर असा आपण भाजीपाला ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेला उपलब्ध करून दिला तर त्यासाठी नक्कीच ते आपल्याला एक्स्ट्रा पैसे देतील. कृषी आधारित व्यवसायांमध्ये 6वा बिझनेस आहे ॲनिमल बेस्ड बिझनेस. यामध्ये आपण पोल्ट्री व्यवसाय सुरू करू शकतो, गोट फार्मिंग सुरू करू शकतो, पिगरी सुरू करू शकतो, त्याच पद्धतीने मत्स्यपालन सुद्धा सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींना सुरू करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ग्रामीण पशुधन अभियान ही योजना सुरू केलेली आहे. त्याच पद्धतीने नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन जे आता सध्या बंद आहे परंतु सुरू होण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना सुरू केलेल्या आहेत. या सबसिडीच्या योजनांच्या माध्यमातून आपण हे व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्यातून चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न कमवू शकतो. परंतु आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ऐकायला सोपं वाटतं आणि छान वाटतं, परंतु हे प्रॅक्टिकली करणं शक्य आहे का? तर याची रिॲलिटी चेक सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जसं मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की नव्याने सुरू होणाऱ्या 10 बिझनेसेस पैकी 8 ते 9 बिझनेसेस हे काही कालावधीतच बंद पडतात. मग हे लोक फेल का होतात ते सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा व्यवसाय सुरू करणं हा एक इमोशनल डिसिजन असतो, म्हणजे भावनिक निर्णय असतो. मला वाटतंय, माझी इच्छा आहे, माझ्याकडे पैसे आहेत आणि मला व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु त्यासाठी योग्य पद्धतीने ते प्लॅनिंग करत नाही, मार्केट रिसर्च करत नाही, बाजाराला समजून घेत नाही आणि माल विक्री करण्याची व्यवस्था उभी करत नाही. या सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे नव्याने सुरू होणारे बहुतेक बिझनेस हे बंद पडतात. त्या व्यवसायातल्या सगळ्या बारकावे आपल्याला समजल्याशिवाय तो व्यवसाय आपल्याला सुरू करणं हे अडचणीचं होऊ शकतं. आणि बहुतेक ठिकाणी 90% लोक आपल्या व्यवसायावर फोकस करतात, मार्केटवर फोकस करत नाही. लोकांना काय हवं आहे तिथपर्यंत आपण माल कसा नेऊ शकतो, त्यांना माल कसा विकू शकतो, त्यांच्यापर्यंत मार्केटिंग कसं करू शकतो याचा विचार करत नाही. आपल्याला त्या 10% लोकांमध्ये जायचं आहे जे बाजाराला व्यवस्थितपणे समजू शकतात, तरच आपण आपला माल बाजारापर्यंत नेऊ शकतो. मग आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला मार्केट स्टडी करावे लागेल, व्हॅल्युएशन्स करावे लागतील, ब्रँडिंग करावं लागेल आणि प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण व्यवसाय करत आहोत याचं भान ठेवावं लागेल. कारण व्यवसायामध्ये आपल्याला नेहमी चौकस राहावं लागतं. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला व्यवसायामध्ये यावं लागतं. जर तुम्हाला देखील तुमचा स्वतःचा कृषी उद्योग किंवा कृषी व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा. त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, बँक लोन करणं, वेगवेगळ्या सबसिडीच्या योजनांतर्गत ॲप्लिकेशन करणं, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आपल्याला मदत करू, मार्गदर्शन करू. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा 2026 कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतात याबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.